सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक उत्तम आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी 18 ते 19 मार्च या तारखेला पावसाचा अंदाज वर्तवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80% गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे। उर्वरित 10 ते 20% गव्हाची काढणी अद्याप बाकी आहे। निसर्गाची साथ मिळाल्याने यावर्षी गव्हाचे उत्पादन समाधानकारक झाले आहे। मात्र आता बाजारातील घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलाय। बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। एका शेतकऱ्याने आपली खंत व्यक्त करताना सांगितले की आज 1 लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या घामातून पिकलेला गव्हाला तो भावही मिळत नाहीये। 1 किलो गहू पिकविण्यासाठी तब्बल 20 लिटर पाणी लागते, तर ही गव्हाला पाण्याचीही किंमत मिळू नये ही मोठी शोकांतिका आहे। निसर्गाच्या कृपेने पीक भरघोस आले असले तरी अपेक्षित भाव न मिळाल्याने बळीराजाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। आज धुळे जिल्ह्यात म्हणजे आपण जरी गहूचं वातावरण बघतोय तर गहू हा पंजाबराव डगांनी माहिती दिल्यानुसार की 18-19 तारखेला पावसाचं वातावरण येणार आहे, म्हणून लोकांनी शेतकऱ्यांनी सगळ्या प्रकारे 80% गहू निघून गेले आहेत। थोडाफार 10-20% लोकांचा गहू अजून बाकी आहे। यावर्षी धुळे जिल्ह्यात बघायला गेलं तरी गारपीट किंवा पाऊस वगैरे असं अवकाळी पाऊस काही झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यासाठी गहू हा चांगल्या प्रकारे निघलेला आहे। परंतु फक्त खंताची गोष्ट एवढीच आहे की यावर्षी गहूचा भाव खूपच कमी आहे। एवढा कमी आहे की 1 लिटर पाणी हे 20 रुपयाला मिळतं। 1 लिटरच्या पाण्याची किंमतसुद्धा या गहूला नाही आहे, एवढं कमी आहे। या गहूला पिकवण्यासाठी साधारणतः 1 किलो गहू पिकवण्यासाठी 20 लिटर पाणी लागतं आणि 1 लिटरचं पाणीचं बिसलेरी पाण्याचं बॉटलचं सुद्धा पाणीचा या गहूला किंमत नाही। आज एवढी मोठी शोकांकितची गोष्ट आहे। यावर्षी भगवंताच्या कृपेने शेतकऱ्याला चांगला गहू पिकलेला आहे, पण त्याला पाहिजे असा अपेक्षित भाव नाही आहे। ही थोडीशी खंताची गोष्ट आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।